गव्हाच्याच पिठाचं जुगाडू दाळबट्टी बनवणार आहे. तुम्हाला दाखवते कशी बनवणार ते. तर चला बघू आपण मस्तपैकी. सांबारचा मेन इन्ग्रेडियंट आहे सांबार मसाला. चलो सांबार मसाला भी. हॅपी बर्थडे बट्टी. कॉमेडी वीडियो होना चाहिए. मी टन 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 टन. देखो गाइस अब ये कैसे फूलता है. फूल गया गाइस. सो गाइस फायनली आमची दाळबट्टी झालेली रेडी. बसलाय सगळे जेवणाला. लवकर लवकर टेस्ट करो और बताओ कैसी बनी है गाइस. खाल्ली का तू. देखो कितनी हेवी रेन हो रही है हमारे इधर, फिर भी हम. सो हे गाईज, वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आमच्या इथं पडते खूप मुसळधार पाऊस. मला दाखवते पाऊस. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसतं पाऊसच चालू आहे इथं. पाऊस चालू असल्यामुळे आज आम्ही म्हटलंय की संध्याकाळी मस्तपैकी बनवूया दाळबट्टी. सो गाईज, मी आता मस्त बनवणार आहे दाळबट्टी आणि प्लस भजे. कारण पावसाच्या वातावरणात खायला तर मजा येणार आहे. आणि मेन म्हणजे पुन्हा झालेला आहे रेड अलर्ट. सो आम्हाला बाहेर जायला एंट्री नाही आहे. सो घर पे बैठो और अच्छा बनाओ और खाओ गाईज. तो लेट्स से. आणि माहिती आहे का, मी जुगाडू दाळबट्टी बनवणार आहे. कारण माझ्याकडे दाळबट्टीचं पीठ नाही आहे. आणि ब्लँकेट झेप्टो सगळं झालेलं आहे इथं पण अनअवेलेबल सध्यासाठी. कारण की खूप हेवी रेन आहे गाईज. सो त्यामुळं मग मी गव्हाच्याच पिठाचं जुगाडू दाळबट्टी बनवणार आहे. तुम्हाला दाखवते कशी बनवणार ते. तर चला बघू आपण मस्तपैकी. सो गाईज, भाजीची तयारी करून घेतली मी. तर माझं ऑइल होतं गरम. मस्त मग गरम पहिला भाजी बनवूयात. सो गाईज, इथं बनलेली आहे माझी भाजी. इकडे बनत आहे इकडं पीठ पण आहे. मस्त मस्त गरम भाजी इज रेडी. हे मस्त बसले टीव्ही बघायला. दाळबट्टीसाठी मी ऑलरेडी कुकर लावून टाकला आहे. त्याच्यात मी टाकलेला आहे भात आणि वरण. बट्टीचं पीठ आपल्याला बनवायचं आहे. सध्या डाळ वरण झालेलं आहे. सो गाईज, मी घेणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रव्याचं पीठ. दिस इज माय जुगाडू दाळबट्टी. लोक खाता वापस. सो गाईज, 2 वाटी झालेलं आहे गव्हाचं पीठ. तर घेऊया आपण रवा. रवा सो गया इसमें अभी 1 वाटी रवा. तो बस होईल ना आपल्याला. खाल्ले नाही तुम्ही. खाल्ले थोडेफार. सो गाईस, त्या टाकू आपण याच्यात 1 चुटकी ओवा. काय म्हणतात ओवाला गाईस. ओवाच म्हणत असेल. ओवा. इसमें जाएगा थोड़ा सा माल मसाला लाइक जीरा. जीरा, लिटिल बिट ऑफ हल्दी. आता याच्यासाठी मोहन बनवूया आपण. मोहन म्हणजे 1 वाटी घ्यायची. गरम करायचं आणि त्याच्यात घी टाकायचं आणि घीला पण गरम करायचं. मोहनला बोलवते. 2 चमचे घी गरम. हे गरम झाले की याच्यात टाकायचं. मिक्स 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 मिक्स. काय करू. गरम करू त्याच्यात करून घ्यायचं ना त्या तडकामध्ये.
भाऊजीने चेंज केली का रिंगटोन? ते ना पहिलंच सगळे गवाटीत काढून ठेवा लागतं. आता कुठे काय नाही. पीठ मळून झाले. चक्कर आपण गोल लड्डू, बेसनचे लड्डू, भट्टीचे लड्डू. बघा मला जमते की नाही. ठीक आहे ना. दिस इज रेडी गोलू गोलू. इसको देते हैं वाफ. ये मेरे पास फर्स्ट टाइम कुकर में ट्राई करते हैं. कुकर इसको देते अपन वाफ ऑन. 15 मिनिटांनी बघूयात आपण. ठीक आहे. वरणची तयारी. हिरवी मिरची 2, लाल मिरची 5, 2 टमाटे, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 कांदे उभे कापलेले. तर मस्त बनवूया आपला सांबार. सांबारचा मेन इंग्रेडिएंट है सांबार मसाला. चलो सांबार मसाला भी यूज करेंगे. आणि डाळ मस्त फेटून घेतले, बारीक करून घेतले. बारीक डाळ टाकूया. त्याच्यात आपण तेल टाकूया. त्याच्यात मोहरी, जिरं, लसूण, डाळ, कांदा क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे. कच्चा पण टाकूया. अच्छा एकदम आणून घेते का. कोथिंबीर, मिरची, रेड चिली. आपण मसालाच काढून द्यायचा. हळदी चुटकी, 2 चुटकी. रवी मसाला द्यायचा. कांदा लसूण, 1 चुटकी एव्हरेस्ट, 2 चमचे लाल मिरच. मग तो झाला हा सांबार मसाला. सांबार मसाला पण काढलाय. सांबार मसाल्याची क्वांटिटी जास्त असणार. आपले कांदे पण फ्राय झाले. थोडे टमाटे टाकू द्यायचे. थोडे मिळून सगळे टाकले. मीठ टाकूया. टमाटे पैसे मीठ. वरण कम खिचड़ी ज़्यादा लग रहा है वैसे. वरण कम खिचड़ी ज़्यादा लग रहा है वैसे. लेट्स सी अभी कैसा बनता है. रिव्यू देने के लिए अपने पास 2 बंदे आ चुके हैं. तो ऑनेस्ट रिव्यू देंगे. पानी घुस चुका है गाइस. चाकू टाकून चेक करू शिजले का. शिजले गाइस. प्लेन चाकू वाला है. फेदर रखती है गाइस. 2.5 किलो के कुकर को.
येऊपर्यंत फ्राय करून मग आपली डाळ टाकू. आणि टाकणं इज बेस्ट, पण मी थंड टाकते गरम करायला काही नाही. सो गाईज मध्येच गेली होती लाईट, म्हणून लाईट गेल्यामुळे पटकन वरण टाकून दिलं. आणि असं गाढा वरण झालंय. आता त्याच्यात टाका मस्तपैकी एक ग्लास थंड पाणी, तुम्ही गरम टाका, माझं नका ऐकू. बघू आता कसं बनतं काय ते. तर मस्त उकळून देऊ गाईस. थोडं अजून टाकू ना. डन आहे आपण. पापड निघाले, पापड. आता याला करू मस्त कट. आणि इतकं गरम आहे की सीधा धुवा. हा चल गए हो. इसको कर दे कट. हैप्पी बर्थडे बर्थी. यस, कॉमेडी वीडियो होना चाहिए नहीं. बट्टे की कटिंग हो रही गई इधर. ऐसे मिलते हैं अभी इसको तलने के बाद. गरम करो बट्टी फ्राई. एंड फाइनली रेडी. पापड भाजणं चालू आहे बाय रिंकू चव्हाण गाइस. इसमें ऐड कर दे नेक्स्ट पापड़. टन 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 टन. देखो गाइस अब ये कैसे फूलता है. फूल गया गाइस ये. तो ये हमारी दाल भात और ये पट्टी. हो गाईज आता आमची डाळ बट्टी बनवून तर झाली. आता टाइम आहे टेस्टिंग करायचं. आता बघू टेस्ट करून कशी बनली काय ती जुगाडू गव्हाच्या पिठाची डाळ बट्टी. सो गाईज फायनली आमची डाळ बट्टी झालेली रेडी. बसल्या आहे सगळे जेवणाला. लवकर लवकर टेस्ट करो और बताओ कैसी बनी है गाईज. खाल्ली का तू? दिसती जरा चांगली. ओके. सो गाईज आता सगळे आपल्याला रिव्ह्यू देणारे कशी झाली डाळ बट्टी. तो स्टार्ट करते रिंकू से. बताओ. एकदम मस्त गाईज, बेस्ट. तू सी. एकदम भारी. जशी मी बनवते एकदम तशीच बनले. Okay. आणि मी बनवलेली ती भारीच असते, सोयी पण भारी आहे. काही विशेष नाही. ओके. अक्षयनं बनवल्यासारखीच झालेली आहे. ठीक आहे गाईज आम्ही आलोय पावसात भिजण्यासाठी. असं छत्री घेऊन. हमको चूल मची है बारिश देखने की. तो इसलिए ऐसे आए हम. सो गाईज आता आम्ही डेझर्टसाठी इथं घ्यायला आलेलो आहे केक. इतर बेटी इधर बेकर के आलेली आहे. अब खाना पीना कुछ खाएंगे. तो काही इथे चालले आहे आता त्यांच्या घरी. आणि आम्ही चाललो आता आमच्या घरी. चलो. देखो कितनी हेवी रेन हो रही है हमारे इधर. फिर भी हम में चूल्हे. बारिश का मौसम. कॅलरी कमी झाली होती. कॅलरी वाढवायला गेली. लावा केक खायला. Yes. लावा खायला. Yes. बहुत मजा आया. और शॉपिंग भी करके आए थोड़ी सी. सो गाइज चलो मिलते हैं अभी नेक्स्ट व्लॉग में. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि माझी डाळ बट्टी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मी सांगू का? मी करू का कमेंट? सॉरी नो कमेंट गाईज.